हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एम स्टडी. मित्रांनो, आपण 6वीचा इतिहास पाहत आहोत. आतापर्यंत आपण 6 चॅप्टर पाहिलेले आहेत. जर ते तुम्ही पाहिले नसतील तर ते आधी पाहून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल. आज आपल्याला 7वा चॅप्टर पाहायचा आहे, तो म्हणजे मौर्यकालीन भारत. आता एन्शियंट इंडिया म्हणजेच प्राचीन भारतामध्ये हा पार्ट येतो. त्याच्यामुळेच एमपीएससी करणाऱ्या मुलांसाठी पण हा व्हिडिओ इम्पॉर्टंट असणार आहे. तर आता आपण चॅप्टरला सुरुवात करूया. इसवी सन पूर्व 6व्या शतकात इराणमध्ये सायरस नावाच्या राज्याचं राज्य होतं. तर यांनी खूप जास्त आपला साम्राज्य विस्तार केलेला होता. म्हणजे बघा, इथं इराण आहे आपलं, ठीक आहे. आणि हे जे वायव्य भारत म्हणजे त्यावेळेस पाकिस्तान भारतात होता, इथपासून तर इकडे रोम आणि इजिप्तपर्यंत त्याचं साम्राज्य पसरलेलं होतं. म्हणजे एवढ्या भागावर त्याचं साम्राज्य होतं. याच्यानंतर राजा कोण बनला तर दारियुश नावाचा राजा बनला. या दारियुशने काय केलं तर अजून म्हणजे पाकिस्तानचा पण एरिया त्यात जिंकून घेतला होता. आता याच्यामुळं काय झालं तर कला एक्सचेंज व्हायला सुरुवात झाली. कला तसेच व्यापार वाढला. याच्यानंतर राजनैतिक संबंध भारतासोबत यांचे प्रस्थापित व्हायला सुरुवात झाली दुसऱ्या देशांची. या दारियुशनी दारिक नावाचं चलन सुरू केलं होतं आणि या दारिकमुळं व्यापाराला गती मिळाली. तसेच यांनी इराणमध्ये पर्सिपोलिस नावाचं राजधानीचं शहर देखील बांधलेलं होतं. याच्यानंतर आपल्याला पुढचा राजा पाहायचा आहे, तो म्हणजे ग्रीक सम्राट सिकंदर. यालाच आपण काय म्हणतो तर अलेक्झांडर द ग्रेट. आता याचं इथून तुम्ही साम्राज्य पाहू शकता. हे बघा, आता एवढं मोठं साम्राज्य पाहून आपल्याला कोणती गोष्ट लक्षात येते की हा आपल्या घरापासून खूप लांबपर्यंत आलेला होता. इथं ग्रीक आहे, इथून तो एवढा लांब आलेला होता. म्हणजेच काय, याचं सैन्य आता थकलेलं होतं. आता याच्यातच दुष्काळात 13वा महिना असा झाला की हा जेव्हा वायव्य भारतावर इथं त्याने आक्रमण केलं तर इथले जे राजे होते ना, यांनी एकदम कट्टर विरोध केला याला. त्याच्यातच पोरस नावाच्या राजाबरोबर जेव्हा यांचं युद्ध झालं, युद्ध तर हे जिंकले, परंतु त्या पोरसने एवढी खतरनाक फाईट दिली की हे आता सैन्य घाबरून गेलं होतं. त्यांच्यात निगेटिव्हिटी यायला लागली की या पोरसनी म्हणजे भारताच्या बाँड्रीवरच आपली एवढी वाट लागली. जेव्हा आपण भारतामध्ये एंट्री करू तेव्हा तर आपण पूर्ण आपलं नामोनिशान संपलेलं असणार आहे. त्याच्यामुळे याच्या सैनिकांनी काय केलं तर आता रिटर्न फिरण्याची याच्याकडे मागणी केली. पूर्णपणे आता तिथं बंड विद्रोह वगैरे चालू होऊन गेला. शेवटी कंटाळून काय केलं सिकंदरांनी, भारतात पुढे विस्तार करण्याचं स्वप्न सोडून दिलं आणि तो रिटर्न फिरला. रिटर्न जाताना इथे इराक नावाचा देश आहे, त्या इराकमध्ये बॅबिलोन इथं हा आजारी पडला सिकंदर आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला. आता याच्या मृत्यूनंतर आहे ना, सेल्युकस निकेटर नावाचा सम्राट बनला याच्या साम्राज्याचा. सेल्युकस निकेटर लक्षात राहू द्या. आता याच्या यांनी काय केलं तर आपला राजदूत आहे ना चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात पाठवला होता. चंद्रगुप्त मौर्य तेव्हा भारताचा सम्राट होता. तर याच्या दरबारात सेल्युकसनी आपला राजदूत पाठवला होता, ज्याचं नाव होतं मॅगेस्थिनिस. त्या मॅगेस्थिनिसनी काय केलं तर तो इथे राहिला. त्यांनी भारतीय समाज जीवन पाहिलं, इथली शासन व्यवस्था पाहिली आणि या सर्वांबद्दल ना एक ग्रंथ लिहिला. तर तो कोणता होता तर इंडिका नावाचा त्यांनी ग्रंथ लिहिला. आता हे जे आपण पाहिलं अलेक्झांडरची जी स्वारी आपण पाहिली, याच्या आगमनामुळे काय झालं होतं, सगळ्यात मेन म्हणजे कला, ते ग्रीक कला आणि भारतीय कला यांचं मिश्रण घडून आलं. आणि इथे गांधार नावाचा एरिया आहे, इथे नवीन कला विकसित झाली गांधार कला शैली नावाने. याच्यासोबतच जे ग्रीक लोकांचं जे चलन होतं ना, त्यांची जी नाणी होती ती एकदम विशिष्ट प्रकारची होती. त्याच्यावर एका साईडला ज्या राजाची ती नाणी आहेत ना तर त्याचं चित्र असायचं आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या देवांचं चित्र असायचं. आता ही नाणी एवढी आकर्षक होती की इथून पुढे भारतीय राजांनी पण आहे ना अशीच नाणी पाडायला सुरुवात केली, ठीक आहे. याच्यानंतरचं साम्राज्य आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे मौर्य साम्राज्य. याचा संस्थापक कोण होता तर चंद्रगुप्त मौर्य. आता यांनी कोणाला हरवून राज्याची स्थापना केलेली होती तर मगधचा राजा धनानंद. हे बघा, इथे मगध आहे, इथून त्यांनी सुरुवात केलेली होती. आपण मागच्या चॅप्टरमध्येच पाहिलं, हा धनानंद जो आहे नंद वंशाचा शेवटचा राजा, तर हा खूप जुलमी होता. प्रजा एकदम कंटाळलेली होती याच्या राज्याला. तर चाणक्यबरोबर मिळून चंद्रगुप्तांनी मौर्य साम्राज्याची स्थापना केली आणि त्यांनी काय केलं तर सौराष्ट्र आणि अवंती हा प्रदेश जिंकून आहे ना आपल्या साम्राज्याची विस्ताराची सुरुवात करून टाकली. त्यानंतर बघा त्याचं साम्राज्य किती जास्त वाढलेलं आहे. म्हणजे त्यांनी कलिंग सोडून बाकीचा सगळा भारत जवळजवळ आणि इकडे अफगाणिस्तान पण जिंकलेला होता. आता जसं आपण पाहिलं की ग्रीक साम्राज्याचा पुढचा सम्राट कोण बनलाय तर सेल्युकस निकेटर. यांनी काय केलं तर भारतावर परत आक्रमण करायला सुरुवात केली. पण आता इकडे कोण बसलाय चंद्रगुप्त मौर्य. आता हा खूप स्ट्रॉंग होता. तर यांनी ना याला हरवलंच, सेल्युकसला हरवलं चंद्रगुप्तांनी आणि त्याच्याकडूनच आहे ना एवढा मोठा पुढचा एरिया म्हणजे आता पाकिस्तान अफगाणिस्तान हे पण त्यांनी जिंकून घेतलेलं आहे. आणि विशेष म्हणजे अफगाणिस्तानातले कोणत्या एरियापर्यंत चंद्रगुप्ताचं राज्य पोहोचलं तर काबूल, कंदाहार आणि हेरात इथपर्यंत आता चंद्रगुप्ताचं साम्राज्य पसरलं. गुजरात जवळ आहे ना जुनागड इथे सम्राट चंद्रगुप्तांनी एक सुदर्शन नावाचं धरण बांधलेलं होतं. अशी माहिती असणारा एक आपल्याला संस्कृत भाषेतला शिलालेख सापडलेला आहे, ठीक आहे. आता एक इम्पॉर्टंट माहिती आहे, एमपीएससी वाल्यांसाठी पण इम्पॉर्टंट आहे. विशाखा दत्त हा एक संस्कृत नाटककार होता. त्यांनी मुद्रा राक्षस नावाचं एक नाटक लिहिलं होतं. नाटकात काय दिलं तर ही चंद्रगुप्ताची माहिती की त्यांनी कसं राज्य मिळवलं चाणक्याच्या मदतीने. चाणक्याला कौटिल्य असं पण एक नाव आहे. आता या चंद्रगुप्त मौर्यांनी ना जैन धर्माचा स्वीकार केला होता शेवटी आणि त्याच्यामध्ये पण दिगंबर नावाच्या पंथाचा यांनी स्वीकार केलेला होता.
आणि आता तो शेवटी त्याचा मृत्यू कुठं झाला तर कर्नाटकमधील श्रवणबेळगोळ येथे चंद्रगुप्ताचा मृत्यू झाला. याच्या पुढचा सम्राट आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे सम्राट अशोक. आता चंद्रगुप्ताचा मुलगा कोण तर बिंदुसार. आणि बिंदुसाराचा मुलगा म्हणजे बिंदुसाराचं राज्य संपल्यानंतर त्याचा मुलगा सत्तेवर आला तो म्हणजे सम्राट अशोक. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, बिंदुसारांनी ना हे जे राज्य आहे हे जे चंद्रगुप्तांनी तयार करून ठेवलं होतं हे याच्यापेक्षा जास्त अजून काही जिंकलं पण नाही किंवा याच्यातलं काही गमावलं पण नाही. हे जेवढं त्याला त्याच्या वडिलांकडून भेटलं त्यांनी व्यवस्थित तेवढं सांभाळलं आणि तेच पुढं स्वतःच्या मुलाला दिलं. अशोकांनी मात्र काय केलं, जे कलिंग जिंकायचं राहिलं होतं ना यांच्याकडून तर हे कलिंग पूर्ण जिंकून घेतलं. आता हे कलिंग जिंकताना ना अशोकांना म्हणजे खूप खतरनाक लेवलचं युद्ध झालं आणि याच्यामुळे ना इथे खूप जास्त प्रमाणात रक्तपात झाला. म्हणजे आपल्याला गोष्टींमध्ये असं ऐकायला भेटतं की त्यावेळेस रक्ताचे अक्षरशः ओढे वाहिले होते. एवढा प्रचंड रक्तपात पाहून ना अशोकाचं मतपरिवर्तन झालं आणि त्यांनी आता काय निर्णय घेतला तर याच्या पुढं आपल्याला कधीच युद्ध करायचं नाही असा त्यांनी निर्णय घेतला. आता राजा बनण्यापूर्वी ना इथे उज्जैनी आणि इथे तक्षशिला इथला तो गव्हर्नर होता, ठीक आहे, राज्यपाल होता. तर इथे तक्षशिलामध्ये बंड झालं होतं तेव्हा हा तिथला राज्यपाल असताना त्यांनी सक्सेसफुली ते बंड मोडून काढलेलं. आता चंद्रगुप्त मौर्य कधी राजा बनला होता तर इसवी सन पूर्व 325च्या सुमारास. आणि आता सम्राट अशोक कधी राजा बनला तर इसवी सन पूर्व 273च्या सुमारास. आता जसं आपण अलेक्झांडर द ग्रेट असं म्हणतो ना सिकंदरला, तसंच अशोकाला पण अशोका द ग्रेट असं म्हटलं जातं. आता त्याला द ग्रेट असं का म्हटलं जातं, कारण त्यांनी साम्राज्य विस्तार तर केलाच, एवढं मोठं राज्य त्यांनी सक्सेसफुली तर सांभाळलंच, पण याच्यासोबतच पुढे जाऊन त्यांनी ना धर्माचं पण कार्य केलेलं आहे, धर्मप्रसाराचं पण कार्य केलेलं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की त्यांनी कलिंग जिंकलं आणि त्याच्यानंतर काय निर्णय घेतला की मी आता युद्ध नाही करायचं आपल्याला. त्याच्यामुळे यांनी काय केलं तर सत्य, अहिंसा, इतरांप्रती दया, क्षमावृत्ती यासारखे जे गुण होते हे गुण लोकांपर्यंत पोहोचावे, याच्यासोबतच आपला संदेश पण लोकांपर्यंत पोहोचावा, राजाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचावा. यांनी काय केलं तर ठिकठिकाणी शिलालेख आणि स्तंभलेख कोरवले. आता हे लेख कोणत्या भाषेत होते तर ब्राह्मी लिपीमध्ये होते, ठीक आहे. या लेखांमध्ये तो स्वतःचा उल्लेख कसा करतो तर देवानम पियो पियदसी म्हणजेच काय, देवाचा प्रिय प्रियदर्शी असा स्वतःचा उल्लेख करतो. आता याच लेखांपैकी एका लेखामध्ये काय आपल्याला काय माहिती मिळते की राज्याभिषेक झाल्यानंतर 8 वर्षांनी त्याने कलिंगवर विजय मिळवला आणि तिथला विनाश पाहून त्याचं मतपरिवर्तन झालं असं एका लेखामध्ये आपल्याला माहिती मिळते. आता इथेच दिल्लीजवळ टोपडा इथे एका लेखात त्यांनी काय माहिती दिली होती की जे जंगलातले जे पशु असतात जसं की वटवाघळे, माकडे, गेंडे यांची कोणी हत्या नाही करायची किंवा जंगलाला कोणी वनवे लावून द्यायचे नाही आणि जे पण कोणी असं काही करेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असं त्या लेखामध्ये लिहिलेलं आहे. आता या अशोकांनी पुढे जाऊन ना बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्यांनी काय तर पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची 3री परिषद बोलवली. आपण काय पाहिलं होतं, पहिली परिषद कोणी बोलवली ते आपण मागच्या चॅप्टरमध्ये पाहिलं होतं तर अजातशत्रू कुठं तर राजगृह येथे बोलवली होती. अशोकांनी कुठं बोलवली तर पाटलीपुत्र येथे बोलवली, 3री परिषद बोलवली, ठीक आहे. आणि या बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी त्यांनी काय केलं तर आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संगमित्रा यांना श्रीलंकेला पाठवलं. यासोबतच प्रजेसाठी त्यांनी बरेचसे कामं केलेली होती, जसं की माणसांना तसेच पशूंना मोफत औषध मिळावे याची त्यांनी सोय केलेली होती. त्यांनी रस्ते बांधले, रस्त्यांच्या दोन्ही साईडला सावलीसाठी झाडे लावली, तसेच धर्मशाळा बांधल्या, विहिरी पण खोदल्या. हे जे मौर्य साम्राज्य होतं ना याची राजधानी कुठे होती तर पाटलीपुत्र येथे होती, ठीक आहे ना. हे बघा इथे पाटलीपुत्र येथे त्याची राजधानी होती. तर या अशोकाच्या काळात आहे ना ह्या मौर्य साम्राज्याने ना 4 विभागात विभागणी केलेली होती. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम अशी ती विभागणी होती. तर प्रत्येक विभागाची स्वतंत्र राजधानी होती. पूर्व विभागाची कोणती होती तर तोशाली, हे ओडिशामध्ये. याच्यानंतर दक्षिण विभागाची कोणती होती तर सुवर्णगिरी. याच्यानंतर पश्चिम विभागाची कोणती होती तर उज्जैनी ही राजधानी होती आणि उत्तर विभागाची होती तक्षशिला. तसेच या मौर्य काळामधील लोकजीवन किंवा समाजजीवन कसं होतं तर शेतीसोबतच व्यापार आणि इतर उद्योग पण भरभराटीला आलेले होते, जसं की हस्तिदंतावरील कोरीव काम, तसेच कापड विणणे किंवा कापड रंगवणे, धातुकाम यांसारखे अनेक व्यवसाय होते. याच्यासोबतच नौका बांधणी म्हणजे जहाज वगैरे तयार करणे हा एक मोठा उद्योग होता. धातुकामांमध्ये इतर व्यवसायांबरोबरच लोखंडी वस्तू बनवण्याचे पण तंत्रज्ञान तेव्हा विकसित झालेले होते. आता त्या काळात नगरांमध्ये आणि ग्रामांमध्ये उत्सव समारंभ साजरे होत. तसेच मनोरंजनासाठी लोक काय करायचे तर कुस्तीचे खेळ, रथांच्या शर्यती लोकप्रिय होत्या, सोंगट्याचा खेळ खेळायचे, बुद्धिबळ खेळायचे आणि बुद्धिबळालाच काय नाव होतं तर अष्टपद असं बुद्धिबळाला नाव होतं. आता या मौर्य काळामधील कला आणि साहित्याची माहिती आपण थोडक्यात पाहूया. सम्राट अशोकाच्या काळात आहे ना शिल्पकलेला उत्तेजन मिळालेलं होतं. जसं आपण पाहिलं की त्यांनी वेगवेगळे स्तंभालेख, शिलालेख कोरलेले होते. त्याच्या काळात बराबार येथील टेकड्यांवरील लेणी प्रसिद्ध आहे, ती भारतामधील सर्वात प्राचीन लेणी समजली जाते. आणि याच्यासोबतच तो जो स्तंभ उभा राहायचा ना याच्यावर सिंह, हत्ती, बैल यांसारख्या प्राण्यांची शिल्पे आपल्याला पाहायला मिळतात.
आणि हे जे आपली राजमुद्रा आहे, आपल्या आजच्या देशाची आपली जी राजमुद्रा आहे, याच्यावर ॲक्च्युली 4 सिंह आहेत. ही आपण कुठून घेतली तर सारनाथ येथे, सारनाथ म्हणजे मध्य प्रदेशमध्ये सारनाथ येथे ना त्याचा एक अशोकाचा स्तंभ आहे, त्या स्तंभावरून आपण ही राजमुद्रा आपण घेतलेली आहे. इथे एका साईडला घोडा आणि एका साईडला बैल होता आणि मधी चक्र होतं. आता आपण हे काय पाहिलं तर मौर्य साम्राज्य पाहिलं. हे काय होतं तर प्राचीन भारतातलं सर्वात मोठं साम्राज्य होतं. परंतु काय झालं, सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर आहे ना या साम्राज्याला उतरती कळायला लागली. मग त्यामुळेच याच्यानंतर आहे ना खूप जास्त राज्ये आणि काही प्रमाणात साम्राज्य पण उदयाला आली. याबद्दलची जी माहिती आपण ते नेक्स्ट चॅप्टरमध्ये पाहूया. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा. आपल्या मित्रांना पण शेअर करा. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. स्टे कनेक्टेड विथ एम स्टडी. जय हिंद. थँक्यू.